नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वडा उसळ. याच्यासाठी मी इथे 2 कांदे आणि 2 खोबऱ्याचे तुकडे हे असे गॅसवर भाजायला ठेवलेत. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे बघा, इथे खोबरं पण भाजून झालंय आणि इथे कांदा पण भाजून झालाय. आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुढचं वाटण्याची तयारी करूया. मी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलं. हे तेल व्यवस्थित तापवून द्यायचं. आता हे मी तेल तापत ठेवलं. याच्यामध्ये मी हे 1 इंच आलं हे टाकणार आहे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत हे टाकणार आहे. मी सालासकट घेतल्यात, कातळ साले म्हणून. तुम्हाला हवं तर तुम्ही सोलून पण घेऊ शकता. हे थोडंसं परतायचं. याच्यात मी खडे मसाले टाकणार आहे. हे डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे ते किती किती टाकले ते टाकायचे. त्याच्यामध्ये मी थोडं सुकं खोबरं पण टाकणार आहे. ते जे आपण भाजून घेतलेलं ते सुद्धा आणि हे सुद्धा असे दोन्ही टाकायचे आपल्याला. हे पण आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. तीन मिनिटं मी भाजले आणि आता आपण हे थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपण वड्याची तयारी करू. आता इथे मी पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता मी याच्यात 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण राई टाकूया. 2 चमचे राई टाकले मी. राई तडतडून द्यायची आपल्याला. आता राई तडतडली की मी हे आलं लसूण मिरचीचं मी थोडं दालसर वाटण केलेलं. त्याच्यामध्ये 5 मिरच्या, 15-20 लसूण पाकळ्या आहेत आणि 1.5 इंच आलं आहे. हे थोडंसं परतवून घ्यायचं आपल्याला. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवायचं आपल्याला.
त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलं. आता 1 चमचा मी याच्यामध्ये हळद टाकली. हे पण परतवून घ्यायचं. आता कच्चा वास गेलाय. तर याच्यामध्ये आपण हे उकडलेले जे बटाटे आहेत, हे 5 बटाटे आहेत जे मी उकडून थोडे स्मॅश करून घेतलेत, हे आपण टाकायचे आणि परतवून घ्यायचे. आता हे परतवून झालंय. याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा ढवळून घ्यायचं. आता हे आपण थंड होऊन देऊया आणि आता आपण आपल्या वाटणाची तयारी करूया, कारण वाटणचं जे साहित्य आपण थंड करायला ठेवलं होतं ते थंड झालं असेल. आता आपण वाटण बघूया. आता आपण पुढच्या वाटणाची तयारी करूया. त्याच्यामध्ये हा जो मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं, हे मी कापून घेतलं आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकते. आता हे याच्यात टाकूया आपण. तुम्हाला हवं तर तुम्ही हे तेलामध्ये वगैरे कांदा खोबरं परतून घेऊ शकतात, पण याच्याने जास्त फ्लेवर येतो. थोडी कोथिंबीर टाकली मी याच्यामध्ये आणि हे जे आपण वाटण भाजून घेतलं होतं हे टाकूया. गरम मसाला घेतला होता आपण. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकणार आहे. एकदम किंचितचं पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल. आणि आता आपण हे वाटून घेऊया. आता हे बघा, हे वाटण रेडी झालेलं आहे. आणि आता इथे मी परत कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे. तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी राई टाकणार 1 चमचा. राई तडतडली, आता जिरे टाकूया. जिरे टाकले की मी इथे कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा, तो टाकूया. इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती पण 1 चमचा टाकूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. हे झालं की याच्यामध्ये कांदा टाकायचा. 1 कांदा घेतला मी बारीक करून. हे टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं.
हळद टाकायची अर्धा चमचा, 2 चमचे मीठ टाकायचं, परत व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपला कांदा परतून झालाय. त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलंय ते टाकणार आहे. जे वाटण केलेलं त्याच्यातलं मी अर्धच वाटण टाकलं याच्यामध्ये, अर्ध वाटण मी तसंच ठेवणार आहे. तर आता हे 5 मिनटं परतायचं आहे. मग 5 मिनटानंतर मी तुम्हाला परत दाखवते. आता हे माझं 5 मिनटं परतवून झालं आहे आणि वाटणाने तेल पण सोडलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जसं घट्ट हवं आहे तसं तुम्ही पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये मी हे अर्धा पाव जे व्हाईट वाटाणे असतात हे भिजवलेले होते ते टाकायच्यात. आता हे मी थोडंसं ढवळून हे उकळायला ठेवणार आहे, म्हणजे हे वाटाणे ह्याच्यामध्ये शिजून येतील. तोपर्यंत आता मी वडा करायला घेते. आता वड्यासाठी मी इथे 3 ते 4 वाट्या बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे, 2 चमचे मीठ टाकणार आहे आणि इथे मी अर्ध्यापेक्षा पण कमी बेकिंग सोडा घेतलाय तो टाकणार आहे. हे ड्राय असताना सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे 1 चमचा मी ओवा क्रश करून घेणार आहे. सगळं ड्राय साहित्य आपलं मिक्स झालं आहे. त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
हे बघा, हे बॅटर झालं आणि याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता आपण हे थोडंसं रेस्ट करायला ठेवू आणि ते वडे करून घेऊया. वड्यासाठी मी इथे थोडंसं हातांना तेल लावून घेऊ आणि असं घ्यायचे. मी थोडे छोटे छोटेच वडे करणार आहे. तुम्हाला हवी तर साईज मोठी करू शकता. गोल करायचे आणि असे थोडेसे थापून घ्यायचे. असे आता मी हे सगळे वडे करून घेते आणि मग दाखवते. इथे मी तेल पण साईडला तापत ठेवलेलं आहे. तर सगळे मी वडे वळून घेते आणि मग तुम्हाला कसे तळायचे ते दाखवते. तर बघा, म्हणजे सगळे वडेचं इथे हे सारण हे करून झालेलं आहे, गोल करून झालेलं आहे. आणि इथे आपलं बॅटर पण रेडी आहे. तेल पण तापलेलं आहे. आता आपण वडे करून घेऊया. आता बघा, हे तेल तापलेलं आहे. मी थोडंसं बेसन टाकून बघितलं होतं. आता आपण वडा टाकूया. वडा बेसनमध्ये घोळायचा आणि असं टाकायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, हे आपण वडे टाकले ते दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला. हे वडे आपण काढून घेऊया. बघा, मी किती छोटे छोटे केले तरी मोठे झालेले वडे. तेच आपण बाकीचे तळून घेऊया. आणि साईडला आपले वाटाणे शिजले की आपल्याला आमटीचा गॅस पण बंद करायचा. तो पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आता हे मी 15 ते 20 मिनटं उकळलं आहे आणि याच्यामध्ये मी एक लिंबू पण पिळून टाकलं आहे. आता मी याच्यावर फक्त कोथिंबीर सर्व करणार आहे आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण डिश सर्व करून दाखवते. कोथिंबीर आता भरभरणार आहे. डायरेक्ट तुम्हाला डिश सर्व करताना दाखवते. हे बघा, मी हे वडा त्याच्यावर ही उसळ टाकली आणि कांदा आणि लिंबू घालून हे सर्व केलं आहे. त्या बॅटरमध्ये मला 14 वडे झालेत. आणि हा बघा तरी किती छान आली आहे. एवढा रस्सा झाला. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.